मंडळ भिवंडी असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा खेळवली जाते, जी जय बजरंग स्फोट गंगारापाडा या संघाने ही स्पर्धा आयोजित केली. जय बजरंग चषक. आणि जे असोसिएशन आहे त्याचे जर बघितलं तर अध्यक्ष जर बघितलं तर नवनाथजी सोंगाल जाणी वडपे गावचे आहेत. त्यानंतर उपाध्यक्ष आपण पाहतोय गणेश मारुती सापटे, उपाध्यक्ष गंगाराम पाडा. त्यानंतर अजून एक उपाध्यक्ष पाहायला मिळत आहेत सुक्रिया बबन पागी वालशीन. त्यानंतर या असोसिएशनचे सचिव धीरजी भांगरे कासपाडा. त्यानंतर कपिल कृष्ण कासारे आपण पाहतोय जे उपसचिव आहेत वारलीपाडा. त्यानंतर खजिनदार पाहतोय पण मनोज घाटाल एवई जो आताच मॅच मध्ये आपण त्याची कामगिरी मोलाची राहिले आणि आपल्या संघाला त्यांनी आपण पाहतोय क्वार्टर फायनल मध्ये नेऊन पोहोचले म्हणजे मनोज घाटाल. तर संतोष वल्वी आणि उत्तम धिंडा ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्ट्राइक वरती संतोष, नॉन स्ट्राइक वरती उत्तम. तर गोलंदाजीच्या मार्गावरती पहिला षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दीपक भगत. पहिला चेंडू बॅटची कडा मात्र झेल ड्रॉप झालाय. वेगवान चेंडू होता मात्र या वेगवान चेंडूचा पुरेपूर समाचार घेता आलेला नाहीये. बॅटची हलकीशी कडा आणि विकेट किपरच्या मागे चेंडू गेला होता, तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. त्यानंतर आपण सहखजिनदार पाहतोय निलेश काशीनाथ दापसी धामणगाव. त्यानंतर कार्याध्यक्ष मनोजी सीताराम मेघवाळे चिंचवली खांडपे. त्यानंतर राजेश सुरेश जाधव सहकार्याध्यक्ष पोगाव. त्यानंतर प्रकाश चौधरी कासा बोरवली. त्यानंतर अंकलेश भोईर सदस्य चिंचवली. फुलटा चेंडू विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला टोलावला गेलाय. एक धाव कंप्लीट झालाय आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेनिशी धाव फलक जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवरती. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल. पॉवर प्लेचं षटक हाताला जात आहे. फुलटा चेंडू बिट ऑफ चेंडू हा चेंडू टोलावला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, लॉंग अप वरून क्षेत्ररक्षक येत आहे. तोपर्यंत 2 धावा या वेगाने कंप्लीट केल्या गेल्या. आणि या 2च धावा, या 2 धावेने धाव फलक जाऊन पोहोचले 4 या धावसंख्येवरती. दीपक पादबन गोलंदाज. यावेळेस शॉर्ट पूल करायचा होता चेंडू हवेमध्ये. 2 क्षेत्ररक्षक आलेत, कॉलिंग झालंय आणि संतोष वल्वी याची खेळी संपुष्टात येताना पाहायला मिळतंय. संतोष वल्वी बॅक टू द पवेलियन, पहिला हादरा. सुभाष लोखंडे हा मैदानाच्या आतमध्ये आलाय. तर उत्तम हा स्ट्राइक वरती डावखाचा फलंदाज हॅवलेस ब्लॉकर मध्ये चेंडू जातो. चांगला ड्राइव्ह पाहायला मिळतोय. चेंडू जातो डीप मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करते. आउटफील्ड जर बघितली तर थोडीशी स्लो पाहायला मिळतंय. तेच कारण आहे की चेंडू मैदानाच्या आतमध्ये अडला जातोय. तोपर्यंत 3 धावा घेण्याची संधी होती उत्तम आणि सुभाष कडे. 3 धावा या वेगाने कंप्लीट केल्या गेल्या. या 3 धावेनिशी धाव फलक जाऊन पोहोचलाय. धाव फलकावरती 7 धावा, एक गडी बाद 7 धावा. शेवटचा चेंडू या षटकामधील दीपक भगत हा गोलंदाज पण वेगवान गोलंदाज आहे. वेगाने चेंडू हाताळले जात आहेत. तर स्ट्राइक वरती पाहतो पण सुभाष याला ऑन साइडला खेळायचा होता. यावेळेस लाईन आणि लेंथ ही चांगली पाहायला मिळाली गोलंदाज दीपक भगत या गोलंदाजाची. तर षटक संपलाय, पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात त्या 7 धावा, एक गडी बाद 7 धावा.
तर मला वाटते पॉवर प्लेचे षटक संपल्यानंतर 2 क्षेत्ररक्षक हे तुम्हाला आतमध्ये ठेवणं गरजेचं असेल. त्यापेक्षा जास्त देखील ठेवू शकता, मात्र 2 पेक्षा कमी तुम्ही ठेवू शकणार नाहीये. जर 2 पेक्षा जर कमी राहिले तर तुम्हाला दंडित केलं जाईल. 2 क्षेत्ररक्षक हे 30 सर्कलच्या आतमध्ये हे ठेवणं बंधनकारक राहील. त्यानंतर पावलाच्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक हे 30 सर्कलच्या बाहेर असतील. त्यानंतर 30 सर्कलचं बंधन संपल्यानंतर 2 क्षेत्ररक्षक हे आतमध्ये ठेवणं बंधनकारक राहील. तर पावलाचं बंधन संपलंय. दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आकाश. पहिला चेंडू सरळ बॅटच्या चेंडूला टोलवलाय. चेंडू गॅप मध्ये झालाय. 2 क्षेत्ररक्षक आलेत. लॉंगाचा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय तोपर्यंत 2 धावा या वेगाने कंप्लीट केल्या जातात. चांगला शॉट पाहायला मिळाला होता उत्तम मार्फत, मात्र 2च धावा मिळाल्यात. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 9 या धावसंख्येवरती. आकाश हा गोलंदाज पाहते आपण गोलंदाजीच्या मार्गावरती. त्याच्या समोर उत्तम धिंडा. ऑन साइडला खेळायचा होता, मात्र बॅट आणि बॉल यामध्ये संपर्क झालेला नाहीये. हा चेंडू डॉटच्या स्वरूपात धावफलकावरती नोंदवला जाईल. हा चेंडू आलाय डॉट. 9 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. दोन्ही संघ नवीन पाहायला मिळत आहेत. यावेळेस ऑन साइडला फटका तर चांगला क्षेत्ररक्षकाला चेंडूला अडवला गेलाय. सीमारेषा लगत चांगले क्षेत्ररक्षण झालंय. मित्र म्हणेन कुठेतरी या 2 धावा रोखल्या जात आहेत. चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा. या 2 धावा, या 2 धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचलाय 11 या धावसंख्येवरती. 3 चेंडू अद्याप बाकी असलेल्या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात. धावफलक 11 धावा. यावेळेस फलंदाज सफल आणि क्रॉस झाला होता आणि त्याला फॉलो केले गोलंदाजाने. वाईड यॉर्कर यावेळेस पाहायला मिळाला. हा चेंडू देखील आला डॉट. धावफलक स्थिरावला गेलाय 11 या धावसंख्येवरती. यावेळेस चेंडूला हुक केलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे, मात्र क्षेत्ररक्षक प्रेक्षक म्हणून राहील, कारण हा चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी षटकार. या अगोदर जर बघितलं तर चांगली लेंथ पाहायला मिळाली. यानंतर जर तर शॉर्ट ऑफ लेंथ आणि या शॉर्ट ऑफ लेंथ वरती आलेला हुकचा फटका, जबरदस्त फटका. 6 धावा उत्तम याच्या बॅट मधून आलेल्या 6 धावा. धावफलक 6 ने 17 धावा. यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटच्या चेंडूला टोलावलाय. लॉंग ऑन क्षेत्रपती क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव कंप्लीट. फेकी थोडीशी खराब झाली होती, मात्र जास्त काही फायदा उचलता येणार नाही. या फेकीचा 1च धाव मिळेल. षटकाची समाप्ती. या 1 धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचले 18 या धावसंख्येवरती. तर संदीप भवर याने यायचं आहे. साईनाथ ढुकले याच्याशी संपर्क साधायचा आहे. संदीप भवर. पण कालच्या दिवसामध्ये संदीप भवर याला ऐकलं होतं. आज पुन्हा एकदा त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. पुन्हा एकदा आमच्या सोबत जॉईन होत आहेत. यस, वेलकम संदीप भवर. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक पे घेतला जाईल. आपण एक ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर ऐकूया संदीप भवर याला. तर डीजे रोहित. एक सुंदर असा सामना पाहायला मिळतोय. खांडीचा पाडा आणि ब्राह्मणपाडा. प्रथमतः सर्वांचं हार्दिक स्वागत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 18. तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू हलूच कट केलाय. सुंदर असा क्षेत्ररक्षक. 1 धाव. पुन्हा दुसऱ्या धावाचा प्रयत्न. हा ना मध्ये दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण आणि 2 धावेने धावसंख्येत धावसंख्या आली ती 20.
1 बाद 20. तिसरं षटक मार्गस्थ आहे. सांघिक तिसरं, वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आला अजय. अजय याचा पुढचा चेंडू. डावखुऱ्या त्याचा फलंदाज खराब असा चेंडू होता, पण तू हवा त्याचा समाचार घेता आला नाही. क्षेत्ररक्षण थोडं फंबल होत आहे. 2 धाव सहजरित्या पूर्ण. धावसंख्येत भर होते. धावसंख्या 2 वाढते. धावसंख्या आली ती 22. तिसरं षटक मार्गस्थ आहे. जर एखादा मोठा फटका आला तर नक्कीच ब्राह्मणपाडा संघ चांगल्या स्थितीत जाऊ शकतो. पण जर खांडीचा पाडा संघाचा विचार केला तर खूप मोठी लाईन आहे बॅटिंगची त्यांच्याकडे. आणि आता सुंदर असा डोललेला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे, 1 बाउन्स कलेक्ट करतोय. दुसरे धावाचा प्रयत्न होतोय. सुंदर थ्रो होता, परंतु कलेक्ट करता आला नाही. आणि त्याच्याच मध्ये 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या फलंदाज उत्तम याने. धावसंख्येत भर होते. 2 धावांनी धावसंख्येत झाली ती 24. 1 बाद 24. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू टाकून झाले. षटकाचा विचार केला तर तिन्ही चेंडूवर डबल धावा आल्या. पुढचा चेंडू अजय याचा. आता मात्र खराब चेंडू. चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू जाईल 11 ब्रँडेड कॉलेजचा षटकार. पाहुणे ते जोडतायत. महाराष्ट्र पोलीस श्री किसनजी हिंदोळे साहेब यांचं आगमन झाले. त्यांना विनंती असेल आपण त्वरित येऊन बसायचं आहे स्टेजवर. आप आहे बाहेर आ गई. आणि नो चेंडू फ्री हिट असेल. 6+1 7 धावा. धावसंख्येत 7 निवडते. धावसंख्या आली ती धावसंख्या झाली ती 31. आता मात्र चांगल्या स्थितीत आहे ब्राह्मणपाडा. आणि उत्तम याच्या फलंदाजीचा विचार केला तर खूप सुंदर एका षटकाराच्या जोराने सुंदर फलंदाजी करतोय. ब्राह्मणगाव. एक खराब चेंडू टाकला होता अजय याने. त्याचा खरपूस समाचार घेतला आणि चेंडूला भिडकावून दिलं मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी. एक बिग 6 पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक होता पण मस्तक पे दस्तक. पुढचा चेंडू अजय याचा. पुन्हा एकदा उत्तम याला. फ्री चेंडू असेल. मेजवानी होती परंतु त्याचा हवा त्याचा फायदा घेता आला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते. एक धाव पूर्ण. दुसरी धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण. खराब असं क्षेत्ररक्षण होतंय खांडीचा पाडा संघाकडनं. त्यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती कारण एक सुंदर क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्याकडे. पण तू खराब मला तर वाटतं आतापर्यंत त्यांनी खूप चेंडू क्षेत्ररक्षण करताना फंबल केलेला आहे आणि अतिरिक्त धावा मिळत आहेत. पुढचा चेंडू अजय याचा. पुन्हा एकदा उत्तम याला फुलरलेचा चेंडू होता. हलूच कट केला. क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउन्स कलेक्ट करतोय. आणि मी तर म्हणेन सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा सहजरित्या पूर्ण. धावसंख्येत भर. धावसंख्या 2 निवडते. धावसंख्या आली ती 35. सुंदर फलंदाजी करतोय आता मध्ये उत्तम. आणि खैरपाडा गावचे रवींद्र सुतार. तिल्हेर रवींद्र सुतार यांना विनंती असेल आपण यायचं आहे. परंतु या चेंडूचा फुलरलेनचा चेंडू होता आणि त्या चेंडूला जसा चेंडू तसं उत्तर. आणि चेंडूला भिरकावून दिलं 6 धावांसाठी. घेतलाय उत्तम याने. आणि उत्तमच्या फलंदाजीचा विचार केला तर आतापर्यंत 2 उत्तुंग षटकार मारले. 3 उत्तुंग षटकार मारले आहेत त्यांनी. नक्कीच आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करतोय. आणि अजयच्या षटकाचा विचार केला तर खूप खराब गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवर 2 धावा. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर देखील 2 धावा. तिसऱ्या चेंडूवर देखील 2 धावा. चौथा चेंडू खराब चेंडू. नो चेंडू आणि त्याला पाठवला सीमारेषे बाहेर. त्यानंतर
2 धावा बाईकच्या स्वरूपात, नंतर आणखी 2 धावा आणि शेवटचा चेंडूला पुन्हा एकदा भिरकावून दिलं होतं 6 धावांसाठी. अशा प्रकारे 23 धावा खर्च केल्या. खूप मागडं षटक. आता मात्र सांघिक चौथं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आला अक्षय. आता मात्र स्ट्राईकला असेल सुभाष. पहिल्या चेंडूचा सामना करेल अक्षय याचा. हलूच कट करून दिलाय. त्याला माहिती आहे उत्तम सुंदर प्रकारे खेळतोय, त्याला स्ट्राईक वर आणणं जरुरी आहे आणि हलूच कट करून दिलाय. पाहूया आता उत्तम फटके मारतोय का, कारण त्याच्यासाठी त्याला ओळखलं जातं. आणि एका धावाच्या सरासरीने धावसंख्येत भर होते. धावसंख्या झाली ती 42. आता मात्र डेंजर झोन मध्ये गेलेले, कारण चौथ्या षटकातील 5 चेंडू शेष आहेत. जर याच्यामध्ये जर एक डबल मोठे फटके येतात तर नक्कीच एक मोठी धावसंख्या उभी राहील. स्ट्राईकला उत्तम डावकऱ्या त्याचा फलंदाज. मात्र खराब चेंडू. पंच आमच्याकडे वळतात, कवायत करायला लावतात पंचांना. धावसंख्येत भर धावसंख्या 1 वाढते. अतिरिक्तच्या रूपाने धावसंख्या ती 43. चौथं षटक मार्गस्थ आहे. एक चेंडू टाकून झाले, 2 धावा खर्च केले. उत्तम फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा फुललेंचा चेंडू गॅप मध्ये ढकलला. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसरी धावेचा प्रयत्न, फंबल होते. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण. खूप सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. जशा प्रकारे चेंडू मारला होता तशाच प्रकारचे रनिंग देखील पाहायला मिळाली. हलूच कट केला होता, परंतु 2 धावा सहजरित्या खेळून काढल्या. 2 धावाच्या जोरावर धाव संख्या ती 45. 2 चेंडू टाकून झाले. पुढचा चेंडू उत्तम साठी. आता मात्र पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे. पाहूया झेल होतोय का, आणि सुंदर झेल. फलंदाज फेल. उत्तम याची चांगली खेळी ते समाप्त होते. एक वाढते. धाव संख्या आली ती 46. पुढचा चेंडू सुभाष साठी. आता मात्र सुंदर चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू. क्षेत्ररक्षक आहे आणि झेल. फलंदाज फेल. सुभाषची खेळी येथे समाप्त होते. सुभाषने बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी फक्त एक धाव खेळून काढली. 3 चेंडूंचा सामना केला. सुभाषची जागा भरून काढण्यासाठी येते पंडित. नक्कीच इथे आपल्याला नवजोत महिला मंडळ गंगारामपाडा यांचं आगमन झाले, तरी त्यांना विनंती असेल की आपण स्टेजवर येऊन आसनास्थ व्हायचं आहे. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. अक्षयाचा पुढचा चेंडू बबलू साठी. नौका फलंदाज आहे. पुन्हा एकदा खराब चेंडू. एक चांगला चेंडू, एक खराब चेंडू, अशा प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते अक्षय याची. धावसंख्येत भर धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या आली ती 47. षटकातील 2 चेंडू शेष आहेत. जर एखादा मोठा फटका येतोय तर धावसंख्या डेंजर झोन मध्ये जाईल. हलूच कट केला. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण.
1 बाउन्स 2 बाउन्स कलेक्ट करतोय, परंतु सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावेने धावसंख्येवर धावसंख्या आली ती 49. आता माझा षटकाचा शेवटचा चेंडू असेल. स्लॉक षटक आहे. तो स्लॉक षटक मध्ये की मोठा फटका पाहायला मिळाला नाही, परंतु अतिरिक्त धावा खर्च करतोय गोलंदाज अक्षय. नाही, या चेंडूवर जर मोठा फटका लागतोय तर नक्कीच चांगल्या स्थितीत जाऊ शकतो. तसे देख बघलं तर चांगल्या स्थितीत आहे बामणगाव. पुढचा चेंडू, सुंदर चेंडू, तिरफळा चित होतोय, बाद होतोय इथे बबलू. स्विंग केलं जात आहे आणि काटाचा कॉल आहे आणि आलेले देखील आहे. जशी मागणी तशी पुरवठा. मान्यवरांना विनंती असेल आपण आसनास्थ व्हायचं आहे. सामना 4 षटकांचा आहे. काय क्षेत्ररक्षण करण्याचं मागचं कारण, नवीन टीम आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 ते 35. त्या 30-35 धावा रोखण्यात कोणते असे गोलंदाज आहेत जे आपली कामगिरी पूर्णपणे निभावतील? भिवा आहे, शायनाथ आणि मी सुद्धा आहे. थँक्यू. आपल्या जोडले संघाचे रवी, आपल्याला प्रथमतः फलंदाजी करायची. 4 षटकाचा सामना आहे. किती धावा ठोकण्याचा प्रयत्न करा? 50+. असे कोणते फलंदाज आहेत ते 50+ जाण्यासाठी फलंदाजी करतील? राहुल, विनायक, सुभाष. हे दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. तर सामन्याला सुरुवात होते. दुसऱ्या डावाला इथे सुरुवात झालाय. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना ओम सागर सोड ब्राह्मणगाव या संघाने 49 धावा 10 फलकावरती लावल्यात. 50 धावांचं टार्गेट हे तर ठेवलं गेलंय. 24 चेंडू आणि 50 धावा या जिंकण्यासाठी करायच्या असतील. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अर्जुन वलवी हा गोलंदाजी मार्गावरती पाहायला मिळतोय.
तर दोन फलंदाज पाहतो आपण. पंचांचा इशारा होतोय सामन्याला सुरुवात. लेट्स प्ले. दीपक स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक वरती पाहतोय आपण दोन्ही दीपक नावाचे फलंदाज पाहायला मिळतात. पहिला चेंडू आपण पाहतोय सोडून दिलाय आणि पंच दर्शवतात की हा चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरून जाणार आहे. वाईड बॉलने सुरुवात झालाय. एका बाजूने दीपक भगत तर एका बाजूने दीपक मेंगाल. तर स्ट्राईक वरती असेल दीपक मेंगाल, नॉन स्ट्राईक वरती दीपक भगत, तर गोलंदाजीच्या मार्गावरती अर्जुन वल्वी. पहिला चेंडू वाईड हाताळलाय. अवांतर धावेने धाव फलकाला सुरुवात झालाय. दुसरा चेंडू हवेमध्ये आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर देखील. 6 धावा, षटकार. पहिला चेंडू वाईड, त्यानंतर षटकार. या षटकाराने धाव फलक जाऊन पोहोचले 7 या धावसंख्येवरती. 50 धावांचं टार्गेट ठेवलंय आणि सुरुवात चांगली केलंय दीपक मेंगाल या फलंदाजाने. ह्यावेळेस दुसरा चेंडू देखील आणि शतरक्षक आहे, मात्र शतरक्षकाच्या अवाक्यापेक्षा चेंडू बाहेर. दुसरा षटकार. 6 धावा. दीपक बेंगाल या फलंदाजाने जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न. टिट फॉर टॅट. ज्या प्रकारे उत्तम झेंडाने फलंदाजी केली होती त्याच प्रकारे सुरुवात करून देते दीपक मेंगाल. पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार. धाव फलक जाऊन पोहोचले 13 या धावसंख्येवरती. संदीप, काय म्हणशील या फलंदाजाबद्दल, ज्या प्रकारे फलंदाजी करतोय? दीपकचा विचार केला तर मी त्याला फलंदाजी करताना पाहिले. तो असा फलंदाज आहे की कोणत्याही गोलंदाजाला षटकार मारू शकतो. खूप रेकॉर्ड आहेत त्याच्या नावावर शहापूर तालुक्यामध्ये. आणि शहापूर तालुक्याचा विचार केला तर एक ओपन संघामध्ये देखील तो खेळतोय. मला त्याची खेळी माहिती आहे आणि सुंदर फलंदाज आहे. कोणताही सामना तो आपल्या पारड्यामध्ये फिरवू शकतो. आणि पहिल्या 2 चेंडूवरती त्याने स्वतःला साबित देखील केले. 2 षटकार आले होते त्या बॅट मधून. त्यानंतर स्वतः गोलंदाज आपण पाहतोय थोडंच कमबॅक करत. यावेळेस झेल सुटलाय आणि हा झेल महागात पडू शकतो. हा ना आपण पाहतोय. डायरेक्ट हिट देखील झाला होता. ओव्हर थ्रो झालाय आणि या ओव्हर थ्रोचा फायदा उचललाय. तर किती धावा असतील पंचांनी कळवायचं आहे. झेल ड्रॉप झाला. त्यानंतर डायरेक्ट हिट करण्याची देखील संधी इथे निर्माण करून दिली होती, मात्र डायरेक्ट हिट होत नाहीये. बाला होता त्या क्षेत्रामध्ये आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. इथे जीवनदान दिले गेले आणि हे जीवनदान किती महागात पडेल ते येणारे चेंडू आपल्याला दर्शवतील. या 2 धावेने धाव फलक जाऊन पोहोचले 15 या धावसंख्येवरती. 4 चेंडूचा खेळ झालाय. धाव फलकावरती धावा लागली त्या 15 धावा. 2 चेंडू अद्याप बाकी असतील या ओव्हर मध्ये. दीपक मेंगाल आणि दीपक भगत ही सलामीची जोडी पाहते मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस चांगला चेंडू हाताळला गेलाय. यावेळेस कुठली संधी नाहीये फलंदाजाकडे. क्लोज यष्टीरक्षण पाहतोय. इथे फुटवर्कचा वापर पाहायला मिळाला नाहीये दीपक मेंगाल मार्फत. आणि हा चेंडू आला डॉट. धाव फलकावरती धावा आतापर्यंत लागल्यात त्या 15 धावा. अजूनही 35 धाव्यांची गरज आहे जिंकण्यासाठी. 19 चेंडू आणि 35 धाव्यांची गरज. यावेळेस पुढे सरसावलाय शतरक्षक डीप मध्ये. सुभाष याला पाहतोय. शतरक्षण चांगलं झालं. फेकी देखील चांगली झाली, मात्र तोपर्यंत संधी होती 2 धावा पूर्ण करण्याची आणि या 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2 धावेने धाव फलक जाऊन पोहोचले 17 या धावसंख्येवरती. येणारे चेंडू असतील 18 आणि धावा अजूनही करायच्या असतील त्या 33.
तर आपण सत्कार आणि सन्मान करणार आहोत आमच्या मंचावरती. आपण पाहतोय महिला वर्ग इथे उपस्थित झालेला आहे. नवज्योत महिला बचत गट गंगारामपाडा त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपण पाहतोय माने सौभाग्यवती ज्योत्स्ना चौधरी, त्यानंतर सौभाग्यवती संजना रावते, आपण पाहतोय ग्रामपंचायत वडपे चे सदस्य आहेत. त्यानंतर सौभाग्यवती रेखा डावरे, त्यानंतर सौभाग्यवती कविता गवारी या इथे उपस्थित आहेत. त्यांचा आपण सत्कार आणि सन्मान करणार आहोत. तर विजय रावते याला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज संतोष वल्वी दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेन चांगल्या रीतीने चेंडूला टोलावलाय. एक्स्ट्रा कव्हरेजर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न, मात्र थ्रो चुकीच्या एंडला झालाय. सत्कार आणि सन्मान केला जातोय. संजना स्पर्धेसाठी दिला. मी आयोजकांमार्फत आपले आभार व्यक्त करतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव. या एका धावेनिशी धाव फलक जाऊन पोहोचलाय 20 या धावसंख्येवरती. 30 धाव्यांची अजूनही गरज असणार आहे जिंकण्यासाठी. आतापर्यंत जर बघितलं तर दोन्ही फलंदाजांना 2-2 वेळा जीवनदान दिलंय. एका वेळेस जर बघितलं तर दीपक मेंगाल याचा झेल सुटला, त्यानंतर दीपक भगत याला धावचीच्या स्वरूपात जीवनदान दिलं होतं. यावेळेस शॉर्ट ऑन पोल, चेंडू हवेमध्ये, चेंडूच्या खाली सुभाष लोखंडे आणि इथे मात्र पहिला हादरा दिला जातोय कार्तिकी स्पोर्ट खंडीचा पाडा या संघाला. तर संदीप आपण जर बोलत तर दीपक मेघवाल हा फलंदाज बाधून माघारी पडलाय. आता मग थोडस दडपण असेल की अजून आहे एखादा फलंदाज तुझ्या नजरेमध्ये तो या सामन्याचं चित्र पलटवू शकतोय. नाही, खांडीचा पाडा संघाचा विचार केला तर अजून येणारे 2 फलंदाज असे आहेत ते कोणत्याही क्षणी सामना फिरवू शकतात. तर आपण होते आकाश हा फलंदाज आलेला आहे. मला वाटतं आकाशाची केली माहिती नाहीये, तो क्षेत्ररक्षण करतोय त्या संघाचं थोडस माहिती आहे माझ्याकडे. तर आपण जाऊया संदीप भवरकडे, ऐकूया संदीप भवर याचा आवाज. आकाशचा विचार केला तर आकाश देखील एक उत्कृष्ट फलंदाज आहे. त्याच्याकडे देखील षटकार चौकार मारण्याची क्षमता आहे. एक खांडीचा पाडा संघाचा विचार केला तर खूप चांगला फलंदाज आहे आकाश. ब्रेक थ्रू मिळून दिले संतोष वल्वी याने. कुठेतरी थोडाफार दडपण असेल समोरच्या संघावर, कारण दीपक हा चांगला फलंदाज होता. पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅटच्या हवा तसा पट्ट्या झाला, चेंडू जाईल टू बाउन्स. एवन बँड गोलीचा चौकार. फटक्याबद्दल शेवटपर्यंत नजर ठेवली होती. आपण पाहतोय आकाश या फलंदाजाने चेंडू येऊ दिला आणि चांगला फटका. 4 धावा आल्या. या 4 धावेने धाव फलक जाऊन पोहोचले 25 या धावसंख्येवरती. 50 धावांचा टार्गेट आहे. यावेळी स्टेप आउट झालाय. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू घेता आलेला नाहीये. बॅटच्या टो एंडला चेंडू लागतोय, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. चांगले विकेट किंग पाहायला मिळते योगेश वल्वी मार्फत.
चेंडू डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळालाय. तर षटकाची समाप्ती झालाय. 10 फलकावरती धावा लागली त्या 25 धावा. येणारे चेंडू असतील 12 आणि अजूनही धावा जिंकण्यासाठी करायच्या असतील 25. म्हणजे 2 षटकामध्ये अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजूनही 2 षटकामध्ये अर्धा पल्ला पूर्ण करायचा असेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ड्रिंक्स ब्रेक घेतला जातोय. आपण पण घेऊया एक छोटासा ब्रेक आणि जाऊया डीजे रोहित कडे. आपल्या सोबत पुन्हा एकदा डीजे रोहित जॉईन होईल. यस डीजे रोहित. दोन षटकाचा खेळ झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा 10 फलकावरती लागल्यात. अजूनही 12 चेंडूमध्ये 25 धावा करायच्या असतील. 12.50च्या सरासरीने संदीप सर या धावा पूर्ण करायच्या असतील. तर पंडित सुरू घेतोय गोलंदाजीच्या मार्गावरती. 25 धावा अजूनही करायच्या असतील. 12 चेंडू 25 धावा. 12.50च्या सरासरीने या धावा पूर्ण करायच्या असतील. तर पहिला चेंडू घेऊन जाईल दीपक भगत साठी. स्ट्राईक वरती आहे दीपक भगत. यावेळेस शॉर्ट पुल करायचा प्रयत्न. चेंडू लॉकआउट क्षेत्रामध्ये संतोष वल्वी आपण पाहतोय त्या क्षेत्रामध्ये तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. या संघामध्ये जर बघितलं तर 2 संतोष वल्वी पाहायला मिळतात. सिनियर आणि ज्युनियर आपण पाहतोय. जे टी शर्ट स्पॉन्सर केलेत ओमसागर ब्राह्मणगाव संघासाठी संतोष वल्वी आपण पाहतोय. या गावचे जावई आपण पाहतोय. फायनल क्षेत्रामध्ये पाहू शकता संतोष वल्वी यांना त्यांनी या स्पर्धेमध्ये हा संघ उतरवलाय आणि ते देखील ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. संतोष वल्वी 2 संतोष वल्वी या संघामध्ये पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आलाय. यावेळेस चेंडूला हुक करायचा. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू व्यवस्थित आलाय. क्षेत्ररक्षण डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फेकी देखील चांगली झालंय. तोपर्यंत एकच धाव ही पाहायला मिळेल. अर्जुन वल्वी त्या क्षेत्रामध्ये पाहतोय आपण. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. चेंडूला फेकतोय तोपर्यंत 1 धाव करण्याची संधी होती दोन्ही फलंदाजांकडे. या एका धावेनिशी धाव फलक जाऊन पोहोचलाय 27 या धावसंख्येवरती. याच प्रकारे जर धावा जर आल्या तर थोडस दडपणामध्ये पाहायला मिळेल संदीप सर फलंदाजी करणारा संघ. कारण एक तरी मोठा फटका त्यांना या ओव्हर मध्ये घेणं गरजेचं असेल. गोलंदाजी जर सुरेख झाली तर मी समजेन की ब्राह्मणगाव संघ जिंकू शकेल. कारण जर अजूनपर्यंत विचार केला तर आकाश आता मात्र स्ट्राईकला आहे आणि त्याच्याकडे चांगली फलंदाजी करण्याची क्षमता आहे. दीपककडे चांगली क्षमता आणि विचार केला तर स्ट्राईकला देखील आलेला आहे तो. अजूनपर्यंत मैदानावर तैनात आहे. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा बिरकावून देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. झेल आणि फलंदाज फेल. काय सुंदर झेल. काय म्हणाले झेल बद्दल सर? जबरदस्त. असं वाटलं होतं की हा चेंडू सीमारेषा बाहेर जाईल मात्र उत्तम ढिंडा जबरदस्त कामगिरी करत आहे. या अगोदर फलंदाजीमध्ये आणि आता मध्ये क्षेत्ररक्षणामध्ये दीपक भगत जो डेंजरस वाटत होता या मैदानावरती त्याला मात्र मगारचा रस्ता दाखवलाय. फलंदाज बाद.
या चेंडूचा विचार केला तर खूप खराब चेंडू होता. शॉर्ट पिच चेंडू होता आणि त्या चेंडूला भिरकावून दिलं. चेंडूचा विचार केला, खूप खराब चेंडू टाकला होता आणि त्या खराब चेंडूचा कर्पूजाचा समाचार घेतलाय. धावसंख्येत भर धावसंख्या सारणी वाढली. धावसंख्या आली ती 33. यावेळेस पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, मात्र पंच आमच्याकडे वळतायत आणि सांगतायत की हा चेंडू वाईड आहे, वाईड बॉल, अवांतर चेंडू. या अवांतर चेंडूने आपण पाहतोय धाव फलक पुढे सरसावला जात आहे. धाव फलकावरती धाव लागली जाते. एक धाव फलक पुढे सरसावला जातोय तो 34 धावा. अजूनही चेंडू बाकी असतील. या ओव्हर मधील 16 धावींची अजूनही गरज आहे. यावेळी सव्वाई सफर, चेंडू हवेमध्ये आणि सीमारेषेच्या बाहेर देखील 6 धावांसाठी षटकार. काय फटकेबाजी करतोय. 2 षटकार आतापर्यंत बॅटमधून आलेत. यावेळेस चांगला चेंडू हात चालला गेला. यावेळेस वेगवान चेंडू आणि हा चेंडू आलाय डॉट. धाव फलकावरती धावा लागल्यात त्या 40 धावा. म्हणजे येणारे चेंडू असतील 6 आणि विजयासाठी धावा करायच्या असतील अजूनही 10. कार्तिकी स्फूट खांडीचा पाडा हा संघ आपण पाहतोय. टॉस हारल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण केलं. ब्राह्मणगाव संघाने 49 धावा धाव फलकावरती लावल्या. 50 धावांचं टार्गेट आणि आता 3 षटकांमध्ये धाव फलकावरती धावा लागल्यात त्या 40 धावा. अजूनही 10 धावींची गरज. कुठला गोलंदाज वापरला जाईल, गोलंदाजीच्या मार्गावरती पाहायला मिळेल, हे देखील पाहणं गरजेचे असणार आहे. 6 चेंडू आणि 10 धावींची गरज. 6 चेंडू 10 धावींची गरज. तर 10 धावींची गरज आहे. आकाश आणि जितू हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असतील. स्ट्राईक वेळेस यावर पाहतोय आपण जितू याला. नॉन स्ट्राईक एंड वरती पाहतो आपण आकाश या फलंदाजाला. ही महत्वाची बाजू असणार आहे ब्राह्मणगाव संघासाठी, कारण जो फलंदाज मोठे फटके खेळतोय तो नॉन स्ट्राईक एंड वरती आहे आणि जो फलंदाज नवीन आहे, अजूनही एकही चेंडू खेळलेला नाहीये, तो फलंदाज स्ट्राईक वरती आहे. म्हणजे त्याला सट होण्यासाठी थोडासा टाइम लागेल. तर वेगवान गोलंदाज, एक्सप्रेस गोलंदाज आता मात्र गोलंदाजीच्या मार्गावरती पाहायला मिळेल, तो म्हणजे सुभाष लोखंडे. एक क्षेत्ररक्षक जमिला तर लांगले क्षेत्रामध्ये तैनात केला जातोय. संतोष वल्वी याला त्या क्षेत्रामध्ये पाहतोय आपण. पहिला चेंडू वेगवान गोलंदाज सुभाष. पहिला चेंडू फुलटॉच. चेंडूला कव्हरिजन मध्ये टोलावले क्षेत्ररक्षक आहे, मात्र क्षेत्ररक्षक काही करू शकत नाहीये कारण चेंडू वेगाने गेलाय सीमारेषेच्या बाहेर. सरळ 4 धावांसाठी चौकार. संदीप सर जर बघितलं 50 धावा होत्या 10 फलकावरती, असं म्हटलं एक सेफ टार्गेट हे 10 फलकावरती पाहायला मिळेल, मात्र हे सेफ टार्गेट मानलं जाणार नाहीये कारण ज्या प्रकारे फलंदाजी झाले कार्तिकी स्फोट खांडीचा पाडा या संघाची. सुंदर फलंदाजी म्हणता येईल कारण पहिल्या षटकामध्ये जो स्टार्ट मिळाला होता त्याच्या जोरावर मला जो खांडीचा पाडा संघ आपलं वर्चस्व गाजवतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, चेंडूला भिरकावून दिलाय क्षेत्ररक्षक आहे पण क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल. 11 बँडगोळीचा षटकार आणि सामना फिनिश देखील होतोय महेंद्रसिंग धोनीच्या स्टाईल मध्ये.
कुठलीच संधी नाही क्षेत्रक्षकाकडे. चेंडू सीमारेषा बाहेर षटकारासाठी.